ब्रेक के बाद आपका एक बार फिर से स्वागत है। माहौर तालुका के अंतर्गत आने वाले मेठिया गांव को जोड़ने वाला मुख्य पुल आज सुबह अतिवृष्टि के चलते बह गया, जिससे गांव का बाकी क्षेत्र से संपर्क पूरी तरीके से टूट गया है। इस दुर्घटना के बाद गांव वासियों में चिंता और आक्रोश का माहौल है। घटना की जानकारी मिलते ही शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाइक के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल ने मौके पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया। प्रतिनिधि मंडल में वरिष्ठ नेता विनायक राव देशमुख, विधानसभा समन्वयक हिरान सिंह चौहान, माइकल राठौर, गोपाल राठौर, दिलीप पवार, ग्राम सरपंच यशोदा दिनेश, ग्राम सचिव कृष्णा कराड़ सहित कई स्थानीय पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। पुल बहने से गांव की आवाजाही पूरी तरीके से बाधित हो गई है। पुल पर जगह जगह बड़े गड्ढे बन गए हैं, जिससे जनहानि का खतरा भी बढ़ गया है। ग्रामीणों का कहना है कि जब तक वैकल्पिक व्यवस्था नहीं होती तब तक जीवन बेहद कठिन हो जाएगा, खासकर बीमार, बुजुर्ग और स्कूली बच्चों के लिए। इस अवसर पर सुदर्शन नाइक ने कहा कि लगातार हो रही भारी बारिश के चलते क्षेत्र के किसानों को फसल का बड़ा नुकसान हुआ है। उन्होंने बताया कि इस संदर्भ में माहौर तहसीलदार अभिजीत जगताप को एक आवेदन पत्र सौंपा गया है, जिसमें तत्काल राहत कार्य शुरू करने और प्रभावितों को मुआवजा देने की मांग की गई है। आज रोजी माहूर तहसीलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आपले तालुका प्रमुख मान्य सुदर्शनजी नाईक इथं तहसील गेटवर आलेले आहे आणि साहेबांना निवेदन वगैरे दिलेले आहे की माहूर तालुक्यामध्ये गेल्या 2-4 दिवसापासून अतिवृष्टी होत आहे आणि या अतिवृष्टीमध्ये सर्व शेतकऱ्याचे शेती खडून गेलेली आहे, जनावर मृत्युमुखी पडलेले आहे। त्यांच्याबद्दल तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी प्रत्येक असं गावगावी जाऊन प्रत्येक खेड्या आणि नदीकाठीचा सर्व पाहणी केली असता त्यांना बरेच काही त्याच्यात आढळून आलेले आहे। तरी त्यांचे शिवसेने शिंदे गटातर्फे त्यांनी मान्य तहसीलदार आणि कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलेले आहे की सदरील यांचे तातडीने पंचनामे करून सदरील शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले आहे त्याबद्दल त्यांना तात्काळ पंचनामे करून मदत करण्यात यावी। याबद्दल आपण त्यांना या अतिवृष्टी पाण्यामुळे झालेले जे नुकसान शेतकऱ्याचे आहे त्यांना आपण याच्यावर प्रतिक्रिया विचारू। माननीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेला आहे आणि माहूर तालुक्यातील प्रत्येक नदीच्या आणि नाल्याच्या कोपऱ्याने जे नुकसान झालेलं आहे, शेतकरी बांधव 2-4 दिवसापासून त्रस्त आहे। त्या ठिकाणी पीक पाणी, त्या ठिकाणी बैल जोडी असेल, काही लोकांची गाय गेली वाहून आणि अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन घटना ही पाहण्यात आलेली आहे। आणि माननीय हेमंतभाऊ पाटील यांचं सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या लेवलला ज्या तालुक्यात नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईसाठी तात्काळ पंचनामा करण्यासाठी हेमंतभाऊ पाटील यांचं सुद्धा तहसील आपल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालंय आणि माहूर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ज्या नाल्याच्या कोपऱ्याला गाव आहेत त्या गावात सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना तर मोठ्या पीक पाण्याचं सुद्धा प्रचंड नुकसान आहे। आणि माननीय अभिजीत जगताप साहेब माहूर तालुक्यातील तहसीलदार आता नव्याने रुजू झालेले आहेत, त्यांची सुद्धा तलाठी मंडळाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की तात्काळ पंचनामा करा। स्वतः सुद्धा त्यांनी एक असा पुढाकार घेतलाय की प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करून आपण ज्या नुकसान झाले शेतकरी बांधवांना ते तात्काळ मदत व्हावी यासाठी सुद्धा तहसीलदार साहेबांनी पाहणी केली आहे। आणि आज माहूर तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं माननीय पक्षप्रमुखांनी जे आदेश प्रत्येक तालुका प्रमुखांना, जिल्हा प्रमुखांना दिलेली आहेत आणि आमचे सुद्धा जिल्हा प्रमुख वीरजी देशमुख साहेब यांची सुद्धा पाहणी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत आहे। आणि आज रोजी माझ्यासोबत आलेल्या विनायकरावजी देशमुख ज्येष्ठ शिवसैनिक, त्यानंतर आमचे हिरासिंग चव्हाण साहेब, माझ्यासोबत जे शिवसैनिकाचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक ठिकाणी गाववाईज जाऊन प्रत्येक सर्कलाची पाहणी केलेली आहे। आणि आमची अशी विनंती आहे तहसीलदार साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना की तात्काळ शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई झालं पाहिजे आणि माहूर तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना याची तात्काळ मदत झाली पाहिजे। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। फिलहाल के इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।